एक मोठी बातमी आपल्यासमोर येते. मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार. राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. राज्य शासनाकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित करण्यात आलेले आहे. यामुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अत्यंत महत्त्वाचे अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर हस्तक्षेप करता येणार आहे. या अधिसूचनेनुसार सार्वजनिक हिताच्या बाबतीत मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेला निर्णय बदलू शकतात. त्यामुळे आता आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारमधील एखाद्या मंत्र्याचा निर्णय फिरवल्यास त्याचे पडसाद काय उमटणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज्य सरकारकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 ही अधिसूचित करण्यात आली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोणत्याही खात्याच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयात थेट हस्तक्षेप करू शकतात आणि या अधिसूचनेमुळे सार्वजनिक हिताच्या बाबतीत मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलू शकतात. मात्र एखाद्या मंत्र्यांनी घेतलेला निर्णय फिरवताना मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात आपली नोंद करावी लागेल. कोणत्याही विभागाच्या प्राथमिक कामकाजाची जबाबदारी त्या मंत्र्यांचीच राहील. परंतु या नियमामुळे मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील किंवा मुख्य सचिव आणि इतर सचिवांच्या कार्यपद्धतीबाबत अधिकाराबाबत त्याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एखाद्या विभागातील कागदपत्र मागवू शकतात. संबंधित मंत्री तसेच विभागाच्या सचिवांना ती कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल असे या नव्या नियमात स्पष्ट करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.